ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं सरकारने लेखी आश्वासन द्यावं या मागणीसाठी जालन्यातल्या वडीग्रोथी येथे आमरण उपोषण सुरू आहे। आज या उपोषणाचा 5वा दिवस असून आज 5व्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहेत। या शिष्टमंडळात जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा समावेश असणार आहे। उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी कालपासून पाणी त्याग केलाय। सरकार वंचित घटकांची दखल घेत नाही असा आरोप काल हाके यांनी केला होता। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण आज सुटत का आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमच्या ओबीसींच्या वंचित मागासवर्गीय घटकाच्या आंदोलनाकडे हे महाराष्ट्राचं शासन, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सगळे आमदार खासदार हे जरा सुद्धा दखल घेत नाही आणि मग आम्हाला ओबीसींना या महाराष्ट्रात जगण्याचा, राहण्याचा, हक्क मानण्याचा अधिकार आहे की नाही ह्या गोष्टी पाहून खेद व्यक्त करावंसं वाटतं। म्हणून मी सकाळपासून या शासनाचा निषेध म्हणून मी सकाळपासून पाणी सोडलेलं आहे।